100% तुमचाच व्हिडिओ करण्यासाठी मी थांबलोय. 50 किलोमीटरवरनं तुमचा व्हिडिओ करण्यासाठी आलोय. पण मला इंट्रोडक्शन द्या. थांबा 2 मिनिटं. जाऊ नका इकडे सर्व त्याला बरं येतो बरं. काय म्हणजे तुमच्या ग्रुपचं नाव काय ते सांगा. बोलणार कोण आहे? काय ग्रुपचं नाव काय येतो बरं? काय नाही आम्ही असंच गाणे बोलायला. गाणी बोलायला जातं पण काहीतरी ग्रुपचं नाव असेल ना तुमचा? आता अजून ठेवलात नाही. कितवा वर्ष आहे तुमचा? तिसरा वर्ष. कसं वाटतंय नाचाला? मजा येते. माझ्या गावातील नाच आहे. लहान मुलांचा नाच आहे. ढोलकी वादक कोण आहे? ढोलकी कोण वाजवतं? तू वाजवतो ना. नाव काय तुझं? धवल. आणि सुपारी किती असते तुमची? देशी तोडा ना. अशी काय जबरदस्ती नाही ना? लहानपणीची आठवण होते. हा नाच आम्ही करायचो. जवळजवळ मी 8वी 9वी पर्यंत होतो तो नाचाला असं जायचो. ते ओढंगी गावात आहे. बघूया ओढंगी गावात ही कशी परंपरा ही मुलं टिकून ठेवतात आणि कशा पद्धतीचा नाच आहे. किती ठिकाणी म्हणजे गावात आतापर्यंत 2 ठिकाणी झाला. सुपारी भेटली 2 ठिकाणी. 973 टोटल. जबरदस्त. बघा पैसा वसूल नाच आहे. एकच घरातून आला. टोटल मेंबर पण 9च दिसता तुम्ही. अजून दुसरा कोण राहिलाय? मामाकडे गेलेला. पूर्वी आहे ना पायामध्ये घुंगरू असायचे नाचताना. आणि आता जर ते बघितलं तर ते काय अशी परंपरा राहिलेली नाही. एक ढोलकी आहे. आणि नशीब यांचं एक चांगलं आहे की यांच्याकडं कच्ची आहे. पूर्वी तुम्हाला माहिती आहे आम्ही ढोलकी कशाची बनवायचो? खताची पोतली असे बघ. खताची सिमेंटची पोतली. ती गोणीचं कापड यायला लावायचं दोन्ही साईडला आणि त्याची ढोलकी असायची. ढोलकी नसायची आमच्याकडे. आणि आम्ही त्यावेळी 10 रुपये घ्यायचो नाचायचे. किती? फक्त 10 रुपये. जवळजवळ अर्धा 1 तास नाचायचो. आता तुमच्याकडे ढोल कच्ची आहे. परत ती झांज आहे. खूप सारे वाद्य आहेत. आणि मला वाटते तुम्ही खूप भारी नाचाल. जबरदस्त काहीतरी अशी परंपरा आपल्याला दाखवा. गौरवी कसा वाटतं यांचा नाच? नाचतील काय व्यवस्थित आहे? तुम्ही बघितलेलंच कधी यांचा नाच? पहिल्यांदाच बघतोस ना? पहिल्यांदाच बघते. बघूया मी पण पहिल्यांदाच बघते ओढांगी गावचा हा नाच. ओम नमो वगैरे काय नाही. आपण गणपतीने सुरुवात करू. खाली बसा. असा बसा सर्व. तुम्हाला नाचण्याची पद्धत ओके. अशी पोझिशन घ्या. ते डायरेक्ट शंकराचं गाणे घेत होतं. ओके. हात जोडा. तू बोल बस. ओम नमो नमिला गणपती. वाजव तू. ओम नमो नमिला गणपती. ओम नमो नमिला गणपती. ओम नमो नमिला गणपती. नमिला गणपती. नमो रामचंद्र मूर्ती. नमिला गणपती. नमो रामचंद्र मूर्ती. नमिला गणपती. नमो रामचंद्र मूर्ती. गणपती बाप्पा. मोरया. ठीक आहे. चला तुमचा चालू करा. पार्वतीच्या बाला. कमी नाही. आता याला ब्रेक पाहिजे आणि ब्रेक घेतात त्याला वाजवायला देतात. हा टाल वादक झाला. सगळी भिंगरी आहे.
बोल कधी काही होऊ शकते. चला बोला आता. यो यो अर्जुनाचा रथ, यो यो अर्जुनाचा रथ, रथ बाणाने उडविला, रथ बाणाने उडविला, रथ समुद्रा पडला, रथ समुद्रा पडला. फाट्यावर मिनी बस थांबली, करू नका, माझ्या खिशात बांधा रुपया. कुंभकर्णाची दाढी वाढली, केली हजामत. 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 त्याच्या सहित चिंता गेला त्याच्या नाकात. शिरेला मालवण पाण्यामध्ये गेला, शिवाजी आधी कसा शिरला. शिरला तर शिरला होतोय कसा. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर हे कोकण, या कोकणात गणेशच्या सुट्टीचा उजागर, या कोकणात पाहू शकता बघा, यांचा ट्रॅक वेगळा आहे. म्हणजे यांची नवीन सिस्टीम हे खोलेली आहे गाण्यांवर. आपण थोडंफार आपली झलक मारायचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये गाणी टाकलं, मस्त वाटते. लहान मुले 7-8 मुलं आणि व्यवस्थितरित्या त्यांचा नाच आणि परंपरा आहे. गणपती बाप्पा
काय एक पैसा 2 पैसा काय 1 पैसा 2 पैसा त्याच्याने सेंड करा. मोठं होती गाडी पाठवा 2-3 वर्षांनी आमच्याकडे गणपती इको पाठवायचा 3 वर्ष तुमचा नाच मला पाहिजे बघा. या नाचाचा शेवट होते आणि शेवटचं गीत आहे 1 पैसा 2 पैसा. बघूया आता कसा 1 पैसा 2 पैसा आहे. नंतर 1 पैसा 2 पैसा शेंगा नंतर का बघू दे. 1 पैसा 2 पैसा कसा आहे. चला नाचा मेर नाच. बघा अशा पद्धतीने ओढांगी गावचा हा नाच संपलेला आहे आणि आता यांची सेवा म्हणजे आता नाश्ता पाणी यांना लागतोच. नाश्त्याशिवाय ती जातच नाही. बघा ढोलकीवाल्याला हे 20 रुपये आणि ही सुपारी. ही ऍक्च्युली सुपारी ती आईने बक्षीस दिली आणि हे 101 रुपयांची सुपारी आहे बघा. 110 दिलं 1 रुपया नाही वाटतं. लावायलाच लागेल मॅन्डेटरी. सुपारी तेच पहिले ढोलकवायचे जातात नंतर टिका लाव. सुपारी पहिली द्या बाकी नंतरचा विषय. तर मित्रांनो बघा हा फायनली यांचा आज नाच जो पारंपरिक नाच आहे गोल फेऱ्या मारून हा इथे संपन्न झालेला आहे. काय सांगाल कसं वाटलं? कारण की आतापर्यंत तुम्ही आलात तुमच्या कपालाला गंध नव्हता टिका नव्हता आता इथं टिका लागलाय. कसा वाटतंय? कोणी टिका लावलेला? एकदम भारी वाटतंय. बोला गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. थोड्याच वेळात आरतीची वेळ होणार आहे म्हणजे आरती होणार आहे. आता वाजलेत 11:15 आणि मिहिरने मृदुंग हातात घेतलाय. मिहिर जरा झनकार मारून दाखव थोडा.
विद्यादया सादरा अज्ञान हरुणी बुद्धिवंतेरा राज्य मोलेश्वरा चिंता क्लेश दुःख दरिद्र वगैरे शांतरा पाठवी हे रंभागनायका गजमुखा भक्ता होतो कैलासराना शिवेंद्र मोली महेंद्रनाथा मुक्तीरा कारुण्य सिंधू भवदुःखहारी पुनरीय शंभो मूर्ती मोरया सर्व आरती वगैरे झाले मदानीची आरती आणि गणपती उद्या विसर्जन होणार आहे. गणपती सरकवलाय का अजून मला माहित नाही. सरकवलाय गणपती हलवायचा असतो. गणपती हलवणार आहे. गणपती सरकवण्यापूर्वी इकडे बघा आईस्क्रीमचा गोडवा शेवटी सुखदायक जे असे आईस्क्रीम सन्माननीय श्री अंकित दादा याही आणलेले आहे. आईस्क्रीम थोडी टेस्ट करताना